नमस्कार, मी श्रुती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा. सुरुवात करूया मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेले आहेत, त्याबाबतच्या बातम्यांनी. बॅलेट पेपरवर मतदान झालं नाही तर जिल्हा परिषदेला मतदान करणार नाही, मार्कडवाडीच्या ग्रामस्थांची भूमिका. आमच्या मतांची चोरी झाली, आमचा आवाज बुलंद करावा, ग्रामस्थांची नाना पटोलेंना विनंती. 100 शकुनी मेल्यावर एक शरद पवार जन्माला आले. या मतदारसंघात पण 100 गावं आहेत, पण मार्कडवाडीच पवारांनी निवडलं. गोपीचंद पडळकर यांची पवारांवर जहरी टीका. 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय, याचं डोकं बघा. अरे 100 गाव आहेत या विधानसभा मतदारसंघामध्ये, माझ्याच मार्कडवाडीला का पुढे केला? पडळकरांसारखे 5 उंदीर शरद पवार नाश्त्याला खातात. गोपीचंद पडळकरांच्या शरद पवारांवरील टीकेवरून उत्तम जानकरांचा पलटवार. असे बारके चिरके लोक तिथे जाऊन पवार साहेबांवर टीका करणं म्हणजे अशी बारकी उंदरा सुळसुळाट. पवार साहेब नाश्त्याला रोज 5 उंदीर खातात. शरद पवारांची राजकीय हत्या झाली. पराभव झाल्यामुळे पवार छोट्या गावात दौऱ्यावर. मार्कडवाडीतून सदाभाऊ खोत यांचा हल्लाबोल. पहिल्यांदा बारक्या गावात येऊन पवार साहेब बसलं. का बसलं? पहिल्यांदा राजकीय हत्या त्यांची झाली. 50-60 वर्षात पहिल्यांदा ते गैवर घालायला गावात आलं. शरद पवारांनी नातवाचा आणि लेकीचा राजीनामा घेऊन ईव्हीएमचं आंदोलन करावं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं आव्हान. शरद पवारांचा कोंबडा देवाभाऊनं कापून खाल्ला. जसं देवापुढे माजलेल्या बोकडांनाच कापतात, तसं महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना कापावं लागेल. मार्कडवाडीत भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. पडळकरांनी शरद पवारांबाबत अशी भाषा वापरायला नको होती. अजितदादा गटाचे नेते सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांचा आदर ठेवलाच पाहिजे. पडळकरांची टीका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जिव्हारी लागली. आता आपलं सरकार बँका बुडवून खाल्लेल्या जयसिंह मोहिते पाटील यांना 3 महिन्यात जेलमध्ये टाकणार. भाजप नेते राम सातपुतेंचं दंड थोपटत आव्हान. असे अनेक राम सातपुते मोहिते पाटलांचे बूट पुसायला असतात. आमदार उत्तम जानकर यांचा राम सातपुतेंवर हल्लाबोल. बॅलेट पेपरवर निवडणूक होत नाही तोवर मार्कडवाडीतील आंदोलन सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट.